नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्या उजव्या बाजूला मी जाणीवपूर्वक खुर्ची ठेवली. कारण भारतीय जनता पार्टीनं साधारण तशाच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, जी 20 मिनिट 41 सेकंदाची 2 ठाकरे बंधूमधली प्रेस कॉन्फरन्स आत्ता झाली. आणि जे दिसतं आहे त्याच्या मागं बरंच आहे. एक म्हणजे आजच्या दिवसाची निवड का केली? दुसरं आकडे का नाहीत सांगितले दोघांनी मिळून? आणि श्री राज ठाकरे यांनी कारण असं आहे, की महेश मांजरेकरांनी राज ठाकरे यांची ती मुलाखत केली. आणि नंतर मी महेश मांजरेकरांची प्रदीर्घ मुलाखत केली. कारण मला हे समजून घ्यायचं होतं, की राज ठाकरे जे त्या मुलाखतीमध्ये म्हणाले, की कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तर मला हे समजून घ्यायचं होतं महेश मांजरेकर यांच्याकडनं, की राज ठाकरे यांचं ते स्पॉन्टेनियस वाक्य होतं, का इट वॉज प्री प्लॅन्ड, प्री डिसायडेड. मग महेश मांजरेकरांची ती प्रदीर्घ मुलाखत तुम्ही बघू शकता. महेश मांजरेकरांचं मत होतं, की ती मुलाखत करत असताना राजला मी जेव्हा शेवटच्या टप्प्यात कारण ते दोघं मित्र आहेत म्हणून ते आरतुरं बोलू शकतात. मी जेव्हा राजला हा प्रश्न विचारला, की तुम्हा दोघांचं एकत्रित येणं काय? कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती असणारे लोक खूप आहेत. ते उद्धव ठाकरेबद्दल नाहीये. ते बाळासाहेबांबद्दल होतं. कारण तो जो एक कलाकारांचा जो काही आवरा असतो किंवा कलाकाराबरोबरचा जो सौहार्द असतो, तो राज ठाकरे यांचा खूप मोठा आहे. ते उत्तम मित्रही आहेत अनेक जणांचे आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी कलाकारांना काय लागतं, त्यांना कुठे अडचणी येतात, ह्याबद्दल राज ठाकरे हे स्वतः जाणीवपूर्वक पुढाकार घेऊन अनेक वेळेला ते प्रश्न मिटवत असतात. सो त्यामुळं महेश मांजरेकर काय, आणखी कोणी माणसं काय, ती मराठी चित्रपटसृष्टीतली ही राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं अशा भावनेची होती. आता तो प्रश्न पुन्हा मी का तुम्हाला विस्तृत सांगितलं? कारण हाच राज ठाकरे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतला महत्त्वाचा भाग आहे, की कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्राचं हित मोठं आहे आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो, की भविष्यात काहीही जरी झालं, तरी आम्ही दोघं एकत्रित आलो ते महाराष्ट्राच्या हितासाठी असंच महाराष्ट्राला सांगितलं जाईल. कारण साधारणपणे देवेंद्र फडणवीस घ्या, चंद्रशेखर बावनकुळे घ्या, भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार घ्या, जे मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी हे दोघं भाऊ हे मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी, ह्या खुर्चीसाठी एकत्रित आले असं सांगायला सुरुवात केली. याची कल्पना या दोघांनाही आहे. आणि म्हणून ह्या 20 मिनिट 41 सेकंदाच्या पत्रकार परिषदेतनं 2च टेकअवेज आहेत. एक, कुटुंबाची जी दृश्य आधी महाराष्ट्राला दिली गेली, की कुटुंब पण आता एकत्रित झालंय. कारण काय झालं, की राज ठाकरे यांच्या चिरंजीवाला दुर्दैवाने अमित ठाकरेंना कॅन्सर असाध्य रोग आहे, तो जडला. आणि ते जेव्हा परदेशामध्ये उपचारासाठी गेले होते, तेव्हा राज ठाकरे यांच्या पक्षातनं निवडून आलेले जे 6 नगरसेवक आहेत, ते नगरसेवक उद्धव ठाकरेंनी फोडले आणि आपल्याकडे घेतले. तर तो भाग हा राज ठाकरे यांना त्यांच्या म्हणजे त्यांना मनाला खूप लागला होता आणि असं दिसत होतं, की ठाकरे बंधूतला जो वैयक्तिक संघर्षाचा भाग आहे, तो परमोच्च पातळीवरती तेव्हा गेला, जेव्हा मनसेचे 6 नगरसेवक फोडले. त्याच्याशिवाय अधिकच्या बऱ्याच काही कहाण्या आहेत. खास करून राज ठाकरे यांच्या वतीनं बाळा नांदगावकर गेले होते चर्चेला, विधानसभा निवडणुकीच्या आधी. त्यांना 3 दिवस झुलवत ठेवलं, असं राज ठाकरे यांना वाटलं. आणि म्हणून कुटुंबातला जो मनोमिलन झालेलं नव्हतं, तोपर्यंत ते खरोखरचं मनोमिलन आहे की नाही? कारण ठाकरे कुटुंबियांना ओळखणारे मग त्यांचे मामा, आत्या वगैरे सगळी मंडळी म्हणत होती, की ह्या दोघांनी एकत्रित यावं. पण ते दोघं एकत्रित येत नव्हते. त्याचं कारण रश्मी ठाकरे हा पण त्याच्यातला एक अँगल आहे किंवा आदित्य ठाकरे हा पण त्याच्यातला अँगल आहे. आणि आदित्य ठाकरेंनी 1-2 वेळेला आपल्या काकावरती टीका पण केली होती. ते काका, की ज्या काकांनी वरळीमध्ये जेव्हा आदित्य ठाकरे निवडणुकीला उभा राहिला, त्यावेळेला स्वतःहून स्वतःचा उमेदवार काढून घेतला होता. पण जेव्हा अमित ठाकरे निवडणुकीला उभा राहिले, त्यावेळेला मात्र उद्धव ठाकरेंनी असं केलं नाही. त्यामुळे ते कुटुंब एकत्रित आहे की नाही, ते खरोखरच त्यांचं मनोमिलन झालं की नाही, हा संदेश महाराष्ट्राला जाणं आवश्यक होतं. म्हणून आधी कुटुंबाचे व्हिडिओ रिलीज केले गेलेले आहेत. म्हणून मी म्हटलं, की नेहमी आपण जशा गोष्टी बघतो, तसं ते कधीच नसतं. त्याच्यामागे अनेक संदेशाचे भाग असतात. हा एक भाग. आणि पुन्हा आजचा दिवस का निवडला? महाराष्ट्राचा मंगल कलश असा आहे, की ही तुलना करत असताना तेव्हा म्हणजे आता त्यांनी ते नाव घेतलं नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विरोध होता. महाराष्ट्राचं वेगळं असं राज्य निर्माण करण्याला. म्हणजे भाषिक आधारावरती राज्याची निर्मिती करू नये असं त्यांना वाटत होतं. नंतर फजल अली कमिशन आलं. कारण आंध्र प्रदेशमध्ये जे उपोषण होतं, काँग्रेस कार्यकर्त्याचं उपोषण होतं, त्याच्यात त्यांचा जीव गेला आणि मग आंध्र प्रदेश पेटला. तो पेटला महाराष्ट्रातनं तर विरोध होतच होता आणि मग फजल अली कमिशन आलं आणि त्यांनी सांगितलं, की भाषावार प्रांत रचनेची गरज आहे. पण तरीसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू हे महाराष्ट्राच्या रचनेला अनुकूल नव्हते.
आणि एकदा तर ज्यांनी तो मंगल कलश आणला वगैरे ते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री जे मुंबई प्रांताचे पण मुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाणांनी असं वाक्य उच्चारलं होतं, की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत. त्यामुळे आज दोघा बंधूंनी जरी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा संदर्भ वापरला नसला, तरी आत्ताचे 2 शीर्षस्थ नेते श्री पंतप्रधान आपल्या देशाचे नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा. ह्या दोघांना ते महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, महाराष्ट्र विरोधी आहेत असाच सांगण्यासाठी आजचा दिवस निवडलाय. आणि म्हणून मी म्हटलं, की राजकारणामध्ये संदेश खूप महत्त्वाचे असतात. आणि तोच धागा श्री संजय राऊत यांनी पकडला. महाराष्ट्राचा मंगल कलश, मग त्याचा आधीचा सगळा संदर्भ, मग उद्धव ठाकरेंनी सांगितलं, की या संदर्भामध्ये तुम्हाला मी महाराष्ट्रासाठी ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलं, त्यांचा आकडा वगैरे हा संदेश असतो. आता हा संदेश देऊन झालाय. त्यांना असं सांगायचं की ह्या खुर्चीसाठी नाही, जे भारतीय जनता पार्टीचे नेते सांगतायत, तर आम्हाला महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्रित यायचं. अर्थात त्याच्यावर खूप प्रतिवाद होऊ शकतो. शिवसेनेची तिथे सत्ता असताना तुम्ही काय केलं? मराठी टक्का कसा बाहेर गेला? त्यानंतर खरोखरच शिवसेनेच्या काळामध्ये ज्या महापालिकेचं बजेट 40-45 हजार कोटी रुपयाचं आहे, तिथे मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं? कारण मी श्री एकनाथ शिंदे यांची जी मुलाखत आमच्या कार्यक्रमामध्ये घेतली, त्यावेळेला हेच प्रश्न एकनाथ शिंदेंनी अ, विचारले. ते म्हणाले, की अफोर्डेबल हाउसिंग, स्वस्त घरं हे आम्ही मराठी माणसासाठी देतो आहोत वगैरे हा प्रचाराचा भाग आहे. तो येईल नंतर. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? की आज कोणताही आकडा जे माध्यमामध्ये चर्चेत होतं, की 227 पैकी इतक्या जागा शिवसेना लढते, इतक्या जागा मनसे लढते, तो दिला नाही. ही राजकीय हुशारी आहे. राजकारणात अगदी प्राथमिक पातळीवरती आलेले लोक पण जे करतात तेच. कारण असा आकडा दिला असता, तर राज ठाकरे जे म्हणाले, की महाराष्ट्रामध्ये मुलं पळवणाऱ्यांची टोळी आलेली आहे. तो अर्थ असा असता, की जर यांनी सांगितलं असतं, की आम्ही 60-70 जागा लढतोय आणि त्या ह्या-ह्या जागा आहेत किंवा शिवसेनेने सांगितलं असतं, की आम्ही 160 जागा लढतोय वगैरे, तर तिथे काय झालं असतं, ज्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही, समजा मनसे मराठी मुलखातल्या ह्या-ह्या जागा लढतंय, तर तिथं उद्धव ठाकरेचे जे शिलेदार आहेत, ते येऊन निघून गेले असते एकनाथ शिंदे यांच्याकडं. तेच मनसेच्या बद्दल झालं असतं. तर शेवटी सगळ्यांना खुर्ची हवी आहे. भले नेते काही सांगत असले, तरी प्रत्येकाला नगरसेवक व्हायचंय. 7-9 वर्षानंतर 2017 नंतर ह्या निवडणुका होत आहेत. तर अशा स्थितीमध्ये ते टाळायचंय त्यांना आणि म्हणून त्या दोघा बंधूंनी आज कोणताही आकडा दिला नाही. त्याचबरोबर केवळ नाशिकमध्ये ते एकत्रित येतात हे सांगितलं, कारण अजून वाटाघाटी संपलेल्या नाहीत. त्यांच्या दृष्टीनं मुंबई हाच प्राधान्यक्रम आहे, प्रथम क्रमांक आहे. बाकीच्या महानगरपालिकेची निवडणूक इतकी महत्त्वाची नाही. खास करून राज ठाकरे यांच्यासाठी मुंबईबरोबर नाशिक महत्त्वाचं असेल, कारण नाशिककरांनी राज ठाकरे यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत देऊन नाशिकची महानगरपालिका ही मनसेच्या ताब्यात दिली होती. नंतरचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं आजचा दिवस संजय राऊत म्हणतात तसं ऐतिहासिक वगैरे आहे की नाही ते मनसेप्रेमी आणि शिवसेनाप्रेमी यांच्या दृष्टीने असेल. पण मी एक निश्चित म्हणू शकतो, की महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वाटचालीमध्ये आज एक महत्त्वाचा दिवस आला. कारण 20-21 वर्षानंतर दोघे ठाकरे बंधू एकत्रित आले आणि आता राज ठाकरेंच्या ज्या जुन्या क्लिप्स आहेत, की माझा विठ्ठलावरती राग नाही, बडव्यावरती राग आहे वगैरे त्या अशा व्हायरल होत राहतील. त्याच्यावरती अनेक प्रश्न विचारले जातील. पण मला फक्त एवढंच सांगायचं होतं, की आजच्या पत्रकार परिषदेमधून दोघा ठाकरे बंधूंनी काय संदेश दिलाय? तो उद्धव ठाकरेपेक्षा श्री राज ठाकरे यांचा अधिक स्पष्ट आहे आणि त्यांनी आत्ताच लाईन घेतलेली आहे, की इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा म्हणजे मी आधी घेतलेल्या भूमिकेपेक्षा, माझा आधी ज्यांच्यावर वाद झाला त्यांच्यापेक्षा महाराष्ट्राचं हित फार महत्वाचं आहे. हा आजच्या पत्रकार परिषदेतला टेकअवेज. थांबूया आपण इथे.